नमस्कार. आज आपण मस्टचा वापर करून वाक्य बनवूया. मस्ट म्हणजेच केलेच पाहिजे. फोर्स सक्ती. वाक्यरचना पाहून घेऊया. करता, त्याच्यानंतर मस्ट, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू, त्यानंतर माहिती. आता उदाहरण पाहूया. तू दररोज दूध पिलेच पाहिजे. यू मस्ट ड्रिंक मिल्क एव्हरी डे. तू दररोज एक लेसन वाचलाच पाहिजे. यू मस्ट रीड वन लेसन एव्हरी डे. आम्ही हे काम आज पूर्ण केलेच पाहिजे. वी मस्ट कम्प्लीट दिस वर्क टुडे. त्याने सुनीलला 1000 रुपये दिलेच पाहिजे. ही मस्ट गिव्ह 1000 रुपीज टू सुनील. राजने गावी पैसे पाठवलेच पाहिजे. राज मस्ट सेंड मनी टू विलेज. कोणत्याही क्रियापदासोबत मस्ट वापरल्याने अर्थ केलेच पाहिजे असा होतो. मस्ट ड्रिंक म्हणजेच पिलेच पाहिजे. मस्ट रीड म्हणजे वाचलेच पाहिजे. मस्ट कम्प्लीट पूर्ण केलेच पाहिजे. मस्ट गिव्ह म्हणजे दिलेच पाहिजे. मस्ट सेंड म्हणजे पाठवलेच पाहिजे. मस्ट राईट म्हणजे लिहिलेच पाहिजे. तिने दररोज 10 वाक्ये लिहिलीच पाहिजेत. शी मस्ट राईट 10 लाईन्स एव्हरी डे. मी काही पैसे बचत केलेच पाहिजे. आय मस्ट सेव्ह सम मनी. आता मस्ट नॉट चा वापर करूया. मस्ट नॉट किंवा मस्टन म्हणजे केलेच नाही पाहिजे. नेगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे त्याला नकारात्मक वाक्य म्हटलं जातं. आता वाक्यरचना पाहून घेऊया. करता, त्यानंतर मस्ट नॉट, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू किंवा माहिती. आता उदाहरण बघूया. यू मस्ट नॉट डू दिस वर्क. तू हे काम केलेच नाही पाहिजे. रमेश मस्ट नॉट ब्रिंग फ्रुट्स. रमेशने फळे आणलीच नाही पाहिजे. ही मस्टंट रीड दीज बुक्स. त्याने हे पुस्तक वाचलीच नाही पाहिजे. यू मस्ट नॉट ईट स्टेल फूड. तू शिळे अन्न खाल्लेच नाही पाहिजे. शी मस्ट नॉट गिव्ह मनी. तिने पैसे दिलेच नाही पाहिजे. दे मस्ट नॉट कम टू मुंबई. त्यांनी मुंबईला आलंच नाही पाहिजे. यू मस्ट नॉट मीट रेखा. तू रेखाला भेटलंच नाही पाहिजे. आता आपण मस्ट वरती यस नो क्वेश्चन पाहूया. मस्ट, त्यानंतर करता, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. उदाहरण पाहूया. मस्ट आय डू दिस वर्क. मी हे काम केलेच पाहिजे का? मस्ट आय पे दिस बिल. मी हा बिल भरलाच पाहिजे का? मस्ट ही गिव्ह 1000 रुपीज. त्याने 1000 रुपये दिलेच पाहिजेत का? मस्ट रेखा गो टू ठाणे. रेखाने ठाण्याला गेलेच पाहिजे का? मस्ट वी कन्सिडर दिस पॉइंट. आपण हा मुद्दा ध्यानात घेतलाच पाहिजे का? मस्ट शी क्लीन द ऑफिस. तिने ऑफिस स्वच्छ केलेच पाहिजे का? मस्टंट यू चेक दिस पेपर्स. तू हे पेपर्स चेक केलेच नाही पाहिजे का? मस्टंट यू रीड द लेसन. तू धडा वाचलाच नाही पाहिजे का? आता प्रश्नार्थक वाक्य पाहूया. WH क्वेश्चन. प्रश्न रचना पाहून घेऊया. WH म्हणजे प्रश्न, त्यानंतर मस्ट, त्यानंतर करता, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन. उदाहरण पाहूया. व्हॉट मस्ट आय डू. मी काय केलेच पाहिजे. व्हेन मस्ट आय कम. मी केव्हा आलेच पाहिजे. व्हाय मस्ट वी गो टू पुणे. आपण पुण्याला का गेलेच पाहिजे. व्हॉट मस्ट द चाइल्ड ईट. मुलाने काय खाल्लेच पाहिजे. व्हॉट मस्टंट आय डू. मी काय केलेच नाही पाहिजे.
हू मस्ट गिव्ह 5,000 रुपीज. 5,000 रुपये कोणी दिलेच पाहिजे. हू मस्ट स्टडी धिस सब्जेक्ट. या विषयाचा कोणी अभ्यास केलाच पाहिजे. व्हॉट मस्टंट शी ब्रिंग. तिने काय आणलेच नाही पाहिजे. व्हाय मस्ट वी कन्सिडर दिस पॉइंट. आपण हा पॉइंट का विचारात घेतलाच पाहिजे. व्हॉट मस्ट दे अंडरस्टँड. त्यांनी काय समजलंच पाहिजे. ही मस्ट बी डुईंग सम वर्क. तो काही काम करत असेलच. आता अबाउट टू. अबाउट टू चा वापर आपण काही काम कार्य लगेचच काही वेळात करणार आहोत या करणार होतो हे सांगण्यासाठी वापरतो. उदाहरण पाहूया. आय एम अबाउट टू टेक लंच. मी लगेचच लंच घेणार आहे. द मूवी इज अबाउट टू स्टार्ट. चित्रपट काही वेळात सुरू होणार आहे. शी वॉज अबाउट टू गो होम. ती लगेचच घरी जाणार होती. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. आय त्यानंतर एम. आय एम. शी ही इट. नाव त्याच्या पुढे इज वापरलं जातं. वी दे यू किंवा अनेक वचन असेल तर आर वापरलं जातं. एम इज आर त्यानंतर क्रियेला आयएनजी म्हणजेच क्रिया चालू आहे हे दर्शवले जाते. एम इज आर म्हणजेच आहे आहेस आहेत. आता वाक्यरचना पाहूया. कर्ता त्यानंतर एम इज आर त्यानंतर क्रिया आयएनजी त्यानंतर वस्तू आणि त्यानंतर माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन. आता उदाहरण पाहूया. आय एम रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आहे. आय एम वॉचिंग टीव्ही. मी टीव्ही बघत आहे. आय एम डुईंग सम वर्क. मी काही काम करत आहे. आय एम हॅव्हिंग लंच. मी लंच घेत आहे. राज इज रायटिंग अ लेटर. राज पत्र लिहित आहे. मदर इज मेकिंग फूड. आई जेवण बनवत आहे. शी इज वॉशिंग क्लोथ्स. ती कपडे धुवत आहे. द गर्ल्स आर सिंगिंग सॉंग्स. मुली गाणी गात आहेत. यू आर वेस्टिंग टाइम. तू वेळ वाया घालवत आहेस. वी आर प्लेइंग चेस. आम्ही बुद्धिबळ खेळत आहोत. दे आर क्लिनिंग द हाऊस. ते लोक घर स्वच्छ करत आहेत. आता नेगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक वाक्य पाहूया. वाक्य रचना पाहून घ्या. कर्ता त्यानंतर एम किंवा इज किंवा आर आणि त्यानंतर नॉट व त्यानंतर क्रिया आणि त्याला आयएनजी प्रत्यय त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आय एम नॉट पेइंग दिस बिल. मी हा बिल भरत नाही आहे. आय एम नॉट कमिंग टू पुणे. मी पुण्याला नाही येत आहे. शी इज नॉट गोइंग टू मार्केट. ती मार्केटला जात नाही आहे. ही इज नॉट ब्रिंगिंग स्वीट्स. तो मिठाई नाही आणत आहे. यू आर नॉट रीडिंग दिस बुक. तू हे पुस्तक वाचत नाही आहे. वी आर नॉट प्लेइंग कार्ड्स. आम्ही पत्ते नाही खेळत आहोत. दे आर नॉट हेल्पिंग मी. ते लोक मला मदत करत नाही आहेत. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. प्रश्न रचना पाहायची आहे. एम इज आर त्यानंतर कर्ता त्यानंतर क्रिया व आयएनजी प्रत्यय त्यानंतर वस्तू किंवा माहिती. उदाहरण बघूया. एम आय टेकिंग युअर नेम. मी तुझं नाव घेत आहे का. एम आय लुकिंग ॲट यू. मी तुझ्याकडे पाहत आहे का. एम आय टॉकिंग टू यू. मी तुझ्याशी बोलत आहे का.
आता ही शी इट नाव एक वचन असेल तर इज वापरायचं आहे व त्यावरती आता क्वेश्चन बघूया. इज, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रिया आयएनजी, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आता काही उदाहरणं पाहूया. इज मदर मेकिंग फूड? आई जेवण बनवत आहे का? इज शी हॅव्हिंग लंच? ती लंच घेत आहे का? इज ही वॉचिंग टीव्ही? तो टीव्ही बघत आहे का? इज ही गोइंग टू मार्केट? तो मार्केटला जात आहे का? इज रवी कमिंग टू परेल? रवी परेलला येत आहे का? इजंट ही डुईंग दिस वर्क? तो हे काम करत नाही का? इजंट शी कमिंग टू मुंबई? ती मुंबईला येत नाहीये का? आता वी, दे, यू किंवा अनेक वचन असेल तर आर वापरला जातो. आता त्यावरती असणारे प्रश्नार्थक वाक्य पाहून घेऊया. प्रश्न रचना अशी आहे. आर, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रिया आयएनजी, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. उदाहरण पाहूया. आर यू रीडिंग दिस बुक? तू हे पुस्तक वाचत आहेस का? आर यू लिसनिंग दिस सॉन्ग? तू हे गाणे ऐकत आहेस का? आर यू वॉचिंग टीव्ही? तू टीव्ही बघत आहेस का? आर वी गोइंग टू पुणे? आपण पुण्याला जात आहोत का? आर दे प्लेइंग क्रिकेट? ते लोक क्रिकेट खेळत आहेत का? आर द चिल्ड्रन स्टडिंग? मुले अभ्यास करत आहेत का? आरंट यू कमिंग टू विलेज? तू गावी येत नाहीस का? आता WH क्वेश्चन पाहूया. प्रश्न रचना पाहून घेऊया. WH म्हणजेच प्रश्न, त्यानंतर एम किंवा इज किंवा आर, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रिया व आयएनजी, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन. उदाहरण पाहूया. व्हॉट एम आय थिंकिंग? मी काय विचार करत आहे? व्हॉट इज ही इटिंग? तो काय खात आहे? व्हाय इज द चाइल्ड क्राईंग? मूल का रडत आहे? व्हेन इज शी कमिंग? ती केव्हा येत आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. आज आपण हूचा वापर करूया. प्रश्न रचना पाहून घेऊया. हू, त्यानंतर इज, त्यानंतर क्रियापद व त्याला आयएनजी, त्यानंतर वस्तू किंवा माहिती. आता उत्तर रचना पण पाहूया. कर्ता व त्यानंतर एम किंवा इज किंवा आर व नंतर क्रिया व त्याला आयएनजी, त्यानंतर वस्तू किंवा माहिती. आता काही उदाहरणं पाहूया. हू इज स्पीकिंग म्हणजेच कोण बोलत आहे. आता त्याचा आन्सर बघूया. रवी इज स्पीकिंग? रवी बोलत आहे. हू इज मेकिंग नॉईज? गोंगाट कोण करत आहे? द चिल्ड्रन्स आर मेकिंग नॉईज? मुले आवाज करत आहेत. हू इज फायटिंग? कोण भांडत आहे? द गर्ल्स आर फायटिंग? मुली भांडत आहेत. हू इज क्लिनिंग दिस रूम? हा रूम कोण स्वच्छ करत आहे? मिश्रा इज क्लिनिंग दिस रूम? मिश्रा हा रूम स्वच्छ करत आहे. हू इज गोइंग टू विलेज? गावी कोण जात आहे? मदर इज गोइंग टू विलेज? आई गावी जात आहे. हू इज रीडिंग दिस बुक? हे पुस्तक कोण वाचत आहे? रमेश इज रीडिंग दिस बुक? रमेश हे पुस्तक वाचत आहे. हू इज वॉचिंग दिस मूवी? हा चित्रपट कोण बघत आहे? आय एम वॉचिंग दिस मूवी? मी हा चित्रपट बघत आहे. हू इज वॉशिंग क्लोथ्स? कपडे कोण धुत आहे? रेखा इज वॉशिंग क्लोथ्स? रेखा कपडे धुवत आहे. व्हॉट आर यू डुईंग? तू काय करत आहेस?
आय एम रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आहे. वेअर आर यू गोइंग? तू कुठे जात आहेस? आय एम गोइंग टू मार्केट. मी मार्केटला जात आहे.